ही थेट दृश्य आपण पाहतोय। अयोध्येतील रामाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन आपण पाहतोय साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी। अयोध्येमधील प्रभू श्रीराम यांचं रूप पहिल्यांदाच समोर आलेलं आहे। अयोध्येत विराजमान होणाऱ्या रामाच्या मूर्तीचं स्वरूप साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण थेट घर बसल्या आम्ही दाखवतोय। आपण पाहतोय ही थेट दृश्य आहेत आणि याच क्षणाची संपूर्ण भारतातले रामभक्त वाट पाहत आहेत। अयोध्येतल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं हे पहिलं खास दर्शन साम टीव्हीच्या संपूर्ण प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य आहेत। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय अयोध्येतल्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचं हे पहिलं दर्शन खरतर खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आणि संपूर्ण देशभरातील रामभक्त याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत। प्रमोद, श्रीकांत, अगदी मनमोहक अशी ही सगळी दृश्य आहेत। याच क्षणाची खरं तर संपूर्ण भारतवासीय मोठ्या आतुरतेने वाट बघत होते आणि तो क्षण म्हणजे आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना दाखवत असलेला प्रभू श्रीरामचंद्रांचा हा फोटो। खरं तर 5 वर्षाच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाल्यावस्थेतील ही मूर्ती मैसूरचे मूर्तिकार योगीराज अरुण यांनी बनवलेली आहे आणि ही मूर्ती खरं तर प्रत्येकाचं मन मोहून टाकणारी अशी ही मूर्ती आहे। 2 दिवसापूर्वी जेव्हा प्रभू राम मंदिरामध्ये ही मूर्ती आणली होती तेव्हा क्रेनच्या साह्याने ही मूर्ती सोडली होती, तेव्हा हजारो रामभक्त जे आहेत ते त्या ठिकाणी होते आणि मोठा उत्साह आणि हर्षोल्लित वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी होतं। सकाळी जी प्रभू श्रीरामचंद्रांच्या डोळ्याला पट्टी बांधल्याचा फोटो आला होता तो फोटो देखील खरं तर हजारो भारतवासियांनी पाहिला होता आणि आता फोटो डोळ्याची पट्टी काढल्यानंतरचा जो फोटो आलेला आहे हा फोटो खरं तर प्रत्येकाचं मन मोहून टाकणारा असाच हा फोटो आहे असं म्हणावं लागेल। श्रीकांत, प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाल्यावस्थेतील हा फोटो 5 वर्षातील प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा होते तेव्हाची ही मूर्ती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। खरं तर भारतभरामधील 3 मूर्तिकारांची निवड हा फोटो प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती बनवण्यासाठी केलेली होती, पण त्यातून अरुण योगीराज यांना खरं तर ही संधी मिळाली आणि त्यांनी मागच्या काही महिन्यांपासून या मूर्तीवरती काम केल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। जवळपास मागचे 8 ते 9 महिने घराकडे न जाता त्यांनी ही मूर्ती बनवलेली होती आणि ही मूर्ती खरंच प्रत्येक भारतवासियाचं, प्रत्येक रामभक्ताचे डोळ्याचं पारणं फेडणार आहे असं आपण म्हणू शकतो। श्रीकांत, आपण पाहतोय सध्या देशभरामध्ये राममय वातावरण झालेलं आहे। अयोध्या नगरी तर संपूर्ण सजलेली आहेच, मात्र देशभरात देखील आपण पाहतोय राम मंदिराच्या उद्घाटनावरून, लोकार्पणावरून संपूर्ण राम भक्तांमध्ये, देशवासियांमध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा खास फोटो, ही पहिली झलक खरं तर समोर आलेली आहे। प्रमोद, बरोबर आहे श्रीकांत, मागच्या काही दिवसांपासून प्रामुख्याने जर बघायला गेलं तर 16 तारखेपासूनच राम मंदिरामध्ये अनेक विधी जे आहेत ते होत आहेत। वेगवेगळ्या विधी मागच्या 4 दिवसापासून सुरू होत्या। आज देखील 2 विधी जे आहेत ते सकाळीच राम मंदिरामध्ये पार पडलेले आहेत। काल मूर्तीच्या संदर्भात देखील महत्वाचे विधी जे आहेत ते पूर्ण होते। आज होम हवन सकाळी झालं, त्यानंतर मूर्ती जी आहे ती तुपामध्ये ठेवण्यात आली होती। विविध विधी खरं तर होत असतानाच अयोध्येमधील वातावरण तुम्ही म्हणाल तसं खरं तर अगदी भगवमय आणि राममय झाल्याचं बघायला मिळते। मी 2 दिवसापासून अयोध्येमध्ये आहे आणि सगळं दृश्य बघतोय, खरं तर मनमोहन टाकणारी ही सगळी दृश्य आहेत। 22 तारखेला खरं तर हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आहे। अगदी 2 दिवसावरती हा सोहळा येऊन ठेपलेला आहे श्रीकांत आणि त्यासाठी अयोध्या नगरीच नाही तर आजूबाजूचा परिसर देखील सज्ज असल्याचं आपल्याला बघायला मिळते। 22 तारखेला आपण जर बघितलं तर अयोध्या नगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक सेलिब्रिटी, विविध क्षेत्रामधील VIP लोकांना या सोहळ्याचं खास निमंत्रण देण्यात आलेलं आहे। जवळपास 8000 लोक श्रीकांत या ठिकाणी असणार आहेत आणि त्या अनुषंगाने खरं तर सगळी तयारी जी आहे ती अयोध्या नगरीमध्ये झाल्याचं बघायला मिळते। पोलिसांचा देखील खरं तर खूप मोठा बंदोबस्त जो आहे तो या अयोध्या नगरीमधील प्रत्येक चौकामध्ये आपल्याला बघायला मिळते। अयोध्या नगरी सजलेली आहे। सकाळीच श्रीकांत प्रामुख्याने जर बघायला गेलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाणं भेट दिली आणि संपूर्ण तयारीचा आढावा जो आहे तो त्यांनी घेतला। म्हणजे मुख्य करून जर बघितला आपण तर हनुमानपेठचा परिसर असेल, विना चौक असेल, शरयू नदीचा परिसर असेल किंवा राम मंदिर या ठिकाणी जाऊन योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण तयारीचा आढावा घेतला। कशा पद्धतीने काम सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी सकाळीच आढावा घेतलेला आहे आणि 22 तारखेचे ट्रायल रन जी आहे ती देखील सकाळीच पोलीस पथकाच्या वतीने करण्यात आली। कशा पद्धतीने VIP लोक या ठिकाणी येतील आणि त्या सगळ्या अनुषंगाने तयारीचा आढावा देखील सकाळी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। तुम्ही म्हणालात तसं श्रीकांत, अयोध्या नगरी राममय झाल्याचं चित्र या ठिकाणी सध्या तरी बघायला मिळतंय। प्रमोद, आपण पाहतो एकीकडे संपूर्ण देशभरामध्ये इतकं उत्साहाचं, आनंदाचं वातावरण असताना प्रभू श्रीराम यांची ही जी मूर्ती बनवण्यात आलेली आहे त्याचं देखील आता खरं तर जे मूर्तिकार आहेत अरुण योगीराज त्यांचं देखील संपूर्ण देशभरामध्ये कौतुक केलं जातं। या सगळ्याचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
आपण पाहतोय प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचं हे पहिलं मनमोहक असं रूप सध्या समोर आलंय आणि देशभरामध्ये खरं तर अनेक रामभक्तांना, देशवासियांना या क्षणाची आतुरता होती आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहण्यासाठी खरं तर प्रत्येक भारतीय, प्रत्येक रामभक्त उत्सुक होते आणि तीच झलक, तीच संपूर्ण मनमोहक दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. मूर्तिकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या या मूर्तीचं सध्या देशभरामध्ये कौतुक केलं जात आहे. रामाच्या मूर्तीचं हे पहिलं रूप खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. सुरुवातीला कापडानं झाकलेली ही मूर्ती होती, नंतर आता मूर्तीवरचा कापड हटवण्यात आलेला आहे आणि याच क्षणाची संपूर्ण भारतवासी वाट पाहत होते. 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली असताना ह्या मूर्तीचं हे मनमोहक आणि सुबक रूप समोर आलेलं आहे.